वंदे मातरम सुरू असताना मध्येच थांबवलं आणि नाही, त्याच्यामुळे मध्येच थांबवलं नाही मी. आपण सकाळी जेव्हा विचारलं तेव्हा मी ते पूर्ण बघितलं नव्हतं. आता जेव्हा मी त्याचं पूर्ण चित्रीकरण बघितलं तेव्हा वंदे मातरम ह्या राष्ट्रगानाची 2 कडव्यांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि नंतरच्या कडव्यांमध्ये काही शब्दांमुळे त्याच्यावर त्या काळात आक्षेप घेतला गेला, त्यामुळे ती पुढची कडवी म्हटली जात नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पुढची ही कडवी म्हटली जात आहेत तेव्हा त्यांच्यासारख्या म्हणजे मला खरोखरच कौतुक वाटतं की भारताच्या इतिहासाची, भारताच्या संविधानाची, परंपरेची जाण असलेली स्त्री आहे ती. तिने पटकन मध्यस्थी केली, सांगितलं थांबा. हे अलर्ट माइंडचं लक्षण आहे आणि त्याच्यात काहीही चूक नाहीये. 2 कडव्यांनंतर 3ऱ्या कडव्याला मान्यताच नाहीये. आपण एवढे वर्ष ऐकतो. आपल्याला माहिती आहे 2 कडव्यानंतर आपण वंदे मातरम म्हणतच नाही, मग कशाला 3रं आणि 4थं कडवं म्हणायचं आणि उगाच काय जे केलं ते योग्य केलं सोनिया गांधींनी. देवेंद्र फडणवीस यांना नक्षली मानसिकता असते. ते काय म्हणतात त्याला, काही त्याच्यावरती मला काय बोलायचं. ही भारतीय संस्कृतीची लक्षणं आहेत, भारतीय संविधानाला मान्यता देण्याची लक्षणं आहेत. भारताची परंपरा ज्या बाईंनी आत्मसात केली आहे, तिचं लहानपण इटलीत गेलं आहे आणि तिचं तारुण्य भारतात गेलं आहे, ती भारताला जास्त ओळखते. याचं कौतुक केलं पाहिजे ना. पण कुठल्याही शासकीय कार्यक्रमात नाही, पण काँग्रेसच्या झेंडावंदनाला हे बघा, म्हणजे स्वतःच्या पक्षात झालं असताना पण त्याने आक्षेप घेतला. खरं तर काँग्रेसजनांनीच याच्यावरती पहिल्यांदा आक्षेप घेतला होता या 3ऱ्या कडव्यावर. त्यामुळे काँग्रेसच्या मुख्यालयात वाजलं हेच खरं आश्चर्याची गोष्ट आहे. ते ज्यांनी वाजवलं त्याला विचारतीलच. पण साधारण आपण लहानपणापासून वंदे मातरम ऐकत आलेलो आहे. वंदे मातरमची 2 कडवीच म्हटली जातात.